पुलाव आणि एक पावभाजी खाल्ली आहे इथं आपल्या निगडीच्या खानावळमध्ये येऊ. ओके. आणि ती प्लेट बघितली आहे आम्ही पुलावची, माहिती आहे एवढं म्हणजे असं त्याला काय म्हणते, ती घासलेली सध्या नव्हती, प्लेट क्लीन नव्हती, काय नव्हती, तरी आम्ही बघून ते पूर्ण एकदम प्लेट साफ करून खाल्लं, माहिती आहे का. आणि ते स्पून पण असे होते, म्हणजे ते नुसतं पाण्यातून काढत काय की त्याच्यावर असं ते असं गंज कसा चढलेला असते, डाग वगैरे होते आणि तसंच खाल्लं. आणि असंच आपल्याला पाणीपुरीचं पण माहिती असते, ते पाणी वगैरे कसं असते काय असते, तरी पण आपण खातो. ओके. बस मला हेच सांगायचं होतं की जास्त बाहेरचं नका खाऊ, जेवढं होईल तेवढं घरगुती खा, घरचं खा. बऱ्याच जणांना घरचं भेटून पण त्याची किंमत नसती, बाहेरचं खावं असं वाटतंय. आता इकडं आमचे हाल होईलेत बाहेर घरचं खायला, आम्ही तरसायला, यामुळे असल्या गोष्टी कधीमध्ये खावं लागतात. मेसच्या पण गोष्टी अशा व्हायला. तुम्हाला एक मेसची गोष्ट सांगते. 4 मेस मी काय म्हणतात यूज केलं, किंवा म्हणजे 4ही मेसचंच जेवण बघितलं. प्रत्येकाच्या मेसमध्ये म्हणजे भाजीमध्ये कुठं केस, कुठं स्वयंपाक करताना बघितलं. मी खोटं नाही सांगत आहे, एक सांगते तुम्हाला. म्हणजे ती ना भात करत होती आणि त्यात गरम पाणी उकळलेलं पाहिजे, गॅस असा ओढणार. तिनं मी बघितलं, ती बकेट बाथरूममधून बकेट आणलं आपलं आंघोळीचं, हां, आणि त्या बकेटमधलं पाणी तिनं त्या भातामध्ये टाकलं, पातेल्यामध्ये गरम. म्हणलं असं का, तर म्हणलं ते आपलं कॉर्पोरेशनचं पाणी येतं ना, हिटरला लावतं, मग गरम पाणी कुठून टाकलं. हिटर लावून तिनं बकेटमध्ये गरम पाणी केलेलं आणि ते पाणी भातामध्ये राईस बनवायला यूज केलं. मी ती पण मेस सोडली, दुसरीकडे गेले, तिथं चपातीत पण केस आणि भाजीमध्ये पण केस, ती पण मेस सोडली. तिसरीकडं गेले मी आणि तिथं काय झालं, असंच ऑफिसला मी रोज सकाळी डब्बा घेऊन जाते पोळी भाजी, तर त्या भाजीमध्ये एक छोटीशी तार निघाली, तार. बरं मी गिळली नाही, बरं आधीच मला पोटाचे प्रॉब्लेम आहे, स्टोनचं वगैरे, आणि त्यात ती तार निघाली, छोटीशी तार, म्हणजे ते स्टेपलरची पिन असते एकदम अशी गंजून गेलेली, माझ्या दाताला लागली. ते घास काढलं तसं रिटर्न डबा तिला आल्यावर सांगितलं, तर म्हणली आम्ही मुद्दाम तर काही करत नाही, मुद्दाम तर टाकलं नाही, चुकून एखाद्या वेळेस जाते. हां म्हणलं तुम्हाला समजलं पाहिजे म्हणलं, म्हणून एक सांगावं म्हणून आम्ही आणली म्हणलं. ते म्हणजे मी ती परत ती पिन आणलेली कागदामध्ये गुंडाळून त्यांना दाखवली. सो गाईज प्लीज लक्ष देऊ आता, म्हणजे आपली पण कसं मजबुरी आहे, दुसरे कुठं खाणार आपण काय कसं, हां, म्हणजे आपल्याकडं पर्याय ऑप्शनच नाही आहे आपल्याकडं. सो म्हणजे माहिती असं पण आपल्याला तिथंच परत मेसवर जावं लागतं आणि खावं लागतं, कारण हे असलं रोजचं तर परवडणार नाही. आणि हे पण कोणतं चांगलं आहे. आता आम्ही इकडं खानावळमध्ये येऊन ते तवा पुलाव आणि पावभाजी खाली, रोज हे तर परवडत नाही, रोज 80 रुपये घालायचे, 80, 100, 200, एवढं आपलं पेमेंट पण पाहिजे. सॉरी, थोडंसं लाईट प्रॉब्लेम आहे ते. सो प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ. जे कोणी घर सोडून बाहेर जॉबसाठी, करिअरसाठी आहेत, तब्येतींची काळजी घ्या, एवढंच सांगायचं आहे, बाकी काय नाही. ओके, बाय बाय. आणि प्लीज गाईज, प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूबला आणि फॉलो पण करा इन्स्टाला. बाय बाय, टेक केअर. आणि गाईज अजून एक गोष्ट सांगायची राहिली आहे, हा व्हिडिओ प्लीज जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, म्हणजे जेणेकरून हा व्हिडिओ मेसवाले वगैरे आहे तिथले निगडीतले वगैरे त्यांच्यापर्यंत जावा. म्हणजे यार कसं आपण घर सोडून आलेलो आहेत, त्यांनी पण काळजी घेतली पाहिजे. रोज आपल्याला ऑफिस जायचं, तब्येतीसोबत आपल्या खेळ व्हायला नको, ठीक आहे. अगोदरच बाहेर पडलं की हेल्थ इश्यूज होतात. सो माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांना पण समजू द्या, बाकी टेस्ट नसेल तरी चालेल, फक्त त्यांना क्लिनिंग मेंटेन, म्हणजे ते हायजीन ठेवलं पाहिजे. स्वयंपाक वगैरे करताना चांगल्या भाज्या वगैरे निवडून घेतल्या पाहिजे. ते पीठ वगैरे मळताना यार माझ्या डोक्यात बसले पाहिजे, समोर झाल्यात अशा गोष्टी, म्हणून सांगते. सो तुम्ही पण काळजी घ्या, व्यवस्थित बघून खा, मागे मला काय म्हणायचं नाही आहे. ओके, प्लीज. दुसरं काय नाही, एवढंच मला सांगायचं होतं की तुम्ही जास्तीत जास्त स्वतःची काळजी घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मेसवाले आणि मेसवाल्यांना तुम्ही पण आमची काळजी घ्या जरा. आम्ही पैसे देऊन खातो, फुकट खात नाही आम्ही. सो प्लीज, आम्हाला पण ऑप्शन नाही आहे, आम्हाला म्हणजे दुसरीकडे कुठं जातात, जवळ आहे म्हणून इथं 3-4 मेस आहेत, तिथंच आम्हाला पण घ्यावं लागतं, परत यावं लागतं, मग आम्हाला पण सांगावं लागतं की बाबा हे असं असं झालं. सो माझा पॉईंट तेवढाच आहे की त्यांनी हायजीन मेंटेन केली पाहिजे आणि आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. बाय बाय.